येथे राजे भक्त बुलंदशहाच्या आमचे नागपूर शहराचे राजे भक्त बुलंदशहाच्या पुतळ्याजवळ सर्व आदिवासी बांधव इथे उपस्थित झालेला आहोत। आज आम्ही आमचे महाराष्ट्राचा राज्य आयोग पहिल्यांदा देश स्वतंत्र झाल्यानंतर पहिल्यांदा महाराष्ट्रात राज्य आयोग आदिवासी आयोग वेगळा करण्यात आलेला आहे आणि म्हणून आम्ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचे आदिवासी विकास मंत्री अशोकजी उईके यांना धन्यवाद देण्याकरिता आणि आज इथे आम्ही आनंद उत्सव साजरा करत आहे। आमच्या सगळ्या आदिवासी बांधवांसाठी फार आनंदाचा दिवस आहे। राज्य आयोग आदिवासी राज्य आयोग 3 तारखेला कॅबिनेटमध्ये पास झालेला आहे। आजवरी SC ST आयोग हा एकत्रित होता। खूप दिवसाचा प्रलंबित हे प्रस्ताव होता आणि आजपर्यंत एवढ्या सरकार येऊन गेले पण कोणीही त्याच्याकडे लक्ष नाही दिलं। फक्त आम्हाला आश्वासन देत आले। केंद्रामध्ये राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोग आहे, मात्र महाराष्ट्रातून आमचे आदिवासी गोरगरीब बांधव गावखेड्यातून लोक केंद्रापर्यंत पोहोचू शकत नाही, दिल्लीत जाऊ शकत नाही आणि दिल्लीमध्ये आमच्या मराठी माणसांचं तेवढा कुठंच ऐकलं जात नाही। म्हणून माननीय मुख्यमंत्रीजींनी विचार केला की आमचे राज्याचे आदिवासी बांधवांना कसा न्याय मिळेल, म्हणून आदिवासी आयोग हा पहिल्यांदा वेगळा करण्यात आलेला आहे। आम्हाला वेगळाच एक मंच देण्यात आलेला आहे, जेणेकरून आदिवासी समाजाच्या ज्या काही समस्या आहेत ते मग शिक्षण असो किंवा त्यांच्या शेतीचे विषय असो किंवा काही अन्याय जे एवढं म्हणजे संविधानिक पावर या आदिवासी आयोगाला आहे आणि ते आज आम्हाला मिळवून दिलेलं आहे। आदिवासी समाजाला नागपूर शहरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे आनंद आदिवासी समाजामध्ये आहे आणि आज आम्ही खरोखर मनातून तसे तर देवेंद्रजी सतत आदिवासींच्या मागे उभे राहिलेले आहे। त्यांच्या कोणत्याही समस्या ज्वलंत समस्या त्यांनी सोडवलेल्या आहे।